शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2 दिवसांमध्ये खात्यात। सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून आता येत्या 2 दिवसांमध्ये सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना महिन्याला 4 कोटी रुपये मिळणार। राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर विचार केला तर आता गायच्या दूध दरामध्ये तब्बल 2 रुपयांची वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा। खरीप आणि रब्बी 2022-23 ची विमा भरपाई आता मिळणार। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासंदर्भातील राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता खरीप आणि रब्बी 2022 आणि 2023 ची पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि याकरिता आता कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। कर्जमाफी द्या अन्यथा गावबंदी, मनोज जरांगेचा सरकारला थेट इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यामध्ये येत असून आता कर्जमाफी द्या अन्यथा गावबंदीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा, अट पूर्ण केल्यामुळे थकीत अनुदान मिळणार। सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा। कापूस बियाणे दरामध्ये वाढ, बीटीमधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षाच, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये गारपिटीसह अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग खुला। आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नांना यश, शासनाद्वारे निर्णय जारी। सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी। सूर्य तळपला, पारा 42 अंशावर। दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान, हवामान खात्याचा अंदाज। राज्य सरकारकडून 7 लाख टन हरभरा खरेदीचा निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। राज्य शासनाने आता हमी भावाने हरभरा खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना आता याचा मोठा फायदा होणार आहे। 7,08,948 टन हरभरा खरेदीचे लक्ष्य आता ठेवण्यामध्ये आले असून आता हमी भावाने हरभरा देखील खरेदी करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा। राज्यामध्ये उन्हाळी पिकांच्या 116% क्षेत्रावर पेरण्या। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये सरासरी पिकांच्या 116% क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे। बहुतांश पिकांच्या पेरण्यांनी सरासरी ओलांडली। पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी लातूर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। आता लातूर जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांची रक्कम जमा होत असल्याची कमेंट एका शेतकऱ्यांनी कळवलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता लातूर तालुक्यातील, विशेष करून उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,000 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। रेशनच्या ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, लाभार्थ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर आता ई-केवायसी करिता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे आता रेशनच्या लाभार्थ्यांना दिलासा।
अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याचं यश, पीक विमा वाटप सुरू. सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांसमेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटीद्वारे पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. शेतकरी कर्जमाफीवर राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, शेतकऱ्यांना पडला प्रश्न. नमो किसानचा हप्ता आला का? सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती किती रुपयांची रक्कम ही जमा झाली आहे कमेंट करून नक्की कळवा. सध्या जर पाहायला गेलं तर आता 6वा हप्ता हा वाटप सुरू आहे. लातूर जिल्हा तालुका औसा 1 एकरला 5400 रुपये जमा होण्यास सुरुवात. सध्या जर पाहायला गेलं तर आता एका शेतकऱ्यांनी कमेंट करून कळवले आहे की आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकरी 5400 रुपयांची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात. सध्या जर विचार केला तर आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना एकरी 5400 रुपयांची रक्कम मिळत असल्याचे देखील एका शेतकऱ्याने कमेंटद्वारे कळवलेले आहे. डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये सर्व राज्य समाविष्ट, सरकारकडून महत्त्वाकांक्षी पाऊल. सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे. डिजिटल पीक सर्वेक्षणामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये आता सर्व राज्य समाविष्ट करण्यामध्ये आलेले आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची 275 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 4075 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर 4380 रुपयांचा मिळाला. शेतकरी कर्जमाफीचं काय? शेतकऱ्यांना प्रश्न. सध्या जर पाहायला गेलं तर आता एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याचे देखील आवाहन केले जात आहे. आधी बोलले नंतर फिरले, दादांच्या वक्तव्यावर शेतकरी संतापले. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता कर्जमाफी करण्यासाठी जोरदार आंदोलन देखील करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा कांद्याला मोठा फटका. सध्या जर पाहायला गेलं तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे कांदा पिकावर परिणाम झाला आहे. उन्हामुळे कांदा पात पिवळसर दिसत असून करपू लागल्यामुळे याचा परिणाम आता उत्पादनावर होणार असल्याची शक्यता सध्या शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना देखील जिल्हा पीक विम्यासाठी पात्र असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांना 27,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे. त्यातले त्यात आता जालना देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकरी कर्जमाफीची आशा मावळली. सध्या जर विचार केला तर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि निराशा आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्जफेड थांबवली असून बँकांनाही याचा आता मोठा फटका बसत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मात्र सध्या कर्जमाफीकरिता जोरदार आंदोलन देखील करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाफेडमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे आर्थिक कोंडी. सध्या जर पाहायला गेलं तर नाफेडच्या माध्यमातून 150हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्र, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कांदा खरेदी केली होती. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला. सध्या जर पाहायला गेलं तर महागडी खते, कांदा रोपे आणि इतर शेती मशागतीच्या खर्चामुळे कांदा लागवडीवर मोठा खर्च झाला. मात्र
बाजारामध्ये कांद्याला अल्पभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे। यामुळे आता सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती माती लागल्याची भावना सध्या शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। सद्यस्थितीला आता शेतकऱ्यांची नाराजी कायम। कांदा दरासंदर्भातील बातमी। बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची 4309 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर 800 रुपयांचा, सरासरी दर 1300 रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर 1800 रुपयांचा मिळाला। 14 गावांमधील शेतकऱ्यांचं 63 कोटी रुपयांचे कर्जमाफ। आनंद वार्ता। रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना 30 वर्षांनंतर उतरला बोजा। सध्या जर पाहायला गेलं तर 14 गावांमधील शेतकऱ्यांचं तब्बल 63 कोटी रुपयांचं कर्जमाफ झालं आहे। सोने 92,700 रुपये तर चांदी 1,06,810 रुपये दराचा नवा विक्रम। सध्या जर पाहायला गेलं तर आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दराचा सध्या नवा विक्रम पाहायला मिळत आहे। सोन्याचे दर 92,700 रुपये। पीक विम्यामध्ये भरपाईचे संरक्षण काढण्याचा घाट। शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे ट्रिगर्स काढण्याचे निर्देश। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहण्याकरिता आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।